बालमित्रांनो, आपण शर्तीने खिंड लढवली हा पाठ सुरू केलेला आहे. त्यातील पुढील भाग आपण आज बघूया बरं का. वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे पिणे, गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. कारण शिवाजीने काय सांगितलेलं असतं, मी आपल्या भेटीला येतो असं सांगितलेलं असतं. त्यामुळं त्यांनी पूर्ण पहारा कमी केलेला असतो आणि पहारा कमी केल्यामुळं त्यांनी काय केलं, पहारा कमी केल्यामुळं त्यांनी ते पण लोक कंटाळलेले असतात वेढ्याला. त्यामुळं सिद्धीचे सैनिक कंटाळल्यामुळे शिवाजी आपल्याला शरण येत आहे हे ऐकून त्यांना खूप खूप आनंद झाला. खाणे पिणे, गाणे वाजवणे आणि हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले, गुंग झाले. गाणे गाणे ऐकणे, नाचणे, नाच गाणे ते गुंग झाले गेले. शिवराय वेढ्यातून बाहेर. शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. किती पालख्या सज्ज केल्या? 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. म्हणजे 2 पालख्या केल्या. एकीतून खरे शिवराय हे अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती हे राजदिंडीतून म्हणजे मुख्य दारातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार. म्हणजे दुसरी जी पालखी आहे दुसरी, ती पालखी राजदिंडीतून म्हणजे मुख्य दरवाजातून बाहेर पडणार आहे. त्यातून ती शत्रू सैन्यांना सहज दिसणार आहे आणि ती पकडलीही जाणार आहे. आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवा काशीद. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. कोण? शिवा काशीद हा शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा एक सेवक आहे आणि तो खूप धाडसी आणि चतुर होता. तो दुसऱ्या पालखीमध्ये बसून शत्रू सैन्यांना सहज दिसणारा असा होता. अजून एकदा बघूया आपण. वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे पिणे, गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. शिवराय वेढ्यातून बाहेर. शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती दिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवा काशीद. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो धो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जौहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. त्यांनी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. त्यांच्यासोबत कोण कोण होते? बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे काही निवडक सैनिक त्यांच्यासोबत होते. सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती.
इकडे थोड्या वेळाने शिवा काशीदचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशीदचे आत्मबलिदान केले. शिवा काशीदने काय केले? आत्मबलिदान केले. कुणासाठी केले? शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी केले. तो अमर झाला. कोण अमर झाला? शिवा काशीद अमर झाला. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्धी मसऊद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबिशी घोडखिंड ओलांडली. कुणी? शिवराया पेचात पडून शिवरायांनी कशीबिशी घोडखिंड ओलांडली गेली. शिवरायांनी हातावर तुरी देऊन निसटल्याचे कळल्यास सिद्धी खूप चवताळला, खूप खूप चिडला. त्यांनी सिद्धी मसऊद या आपल्या सरदाराला फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास सांगितले. आणि दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना कुठे पकडले? पांढरपाणी ओढ्यावर गाठले गेले. शिवराय पेचात पडले. त्यांनी बरोबर घोडखिंड ओलांडली. आपण अजून एकदा बघूया. एवढंच. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो-धो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे सैनिक, काही सैनिक होते, भरपूर नाही नव्हते, शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जौहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती. इकडे थोड्या वेळाने शिवा काशीदचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले. तो अमर झाला. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्धी मसऊद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. बाळांनो, इथं आता आपण थांबूया. तुमचा घरचा अभ्यास आहे. ह्या आज जे काही शिकवलेलं आहे त्या सर्वाचे मिळून 10 प्रश्न आणि त्याची उत्तरे लिहायची आहेत. आणि याच्यातील तुम्हाला आवडलेल्या 5 ओळी शुद्ध लेखन म्हणून लिहून पाठवायच्या. कुठल्याही 5 ओळी असू द्या. आता तुम्हाला हे जरी आवडलं, रात्रीची वेळ होती, धो-धो पाऊस पडत होता, तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते, ही एक ओळ घ्या. पुन्हा नंतर पाठलाग चालू झाला, दुसरी ओळ घ्या. तिसरी ओळ घ्या, शिवराय पेचात पडले. असे तुम्हाला काहीही लिहा, पण कंटिन्यू अशा 5 ओळी नको आहेत मला. वेगवेगळ्या ओळी आणि वेगवेगळे आवडलेले वाक्य तुम्हाला तुमचे पाहिजे आहेत. असे 5 वाक्य आणि 10 प्रश्न आणि त्याची उत्तरे लिहायची आहेत. हा तुमचा घरचा अभ्यास आहे. आपण आता इथे थांबूया बरं का.